तेव्हा तो असं म्हणाला होता की विजय, बाबा सैगलचा जमाना आहे, पण तरीही आमच्यासारखे खूप लोक आहेत ज्यांना भीमसेन जोशी ऐकायला अजूनही आवडतं. बऱ्याचदा सांगतात की कापा, थोडं एडिट कर. याही संकल्पनेवर माझा विश्वास. माझ्या नाटकात नव्या जवळपास 22 वर्षांनी काम केलं. तर तेव्हा तो पडदा उघडताना पहिला कुठं गोळा येऊन टेन्शन तितकंच येतं. हाय, आता सध्या बघायलाच हवं मध्ये आपण कव्हर करतोय. सेंचुरी ज्यांच्या नावावर आहे, नाटकांची सेंचुरी ज्यांच्या नावावर आहे, असे दिग्दर्शक विजय केंकरे सर. आणि आज मी त्यांचं पत्रापत्री हे नाटक बघायला आले आणि आज त्यांचा अर्थातच मी त्यांची मुलाखत घेणार आहे, पॉडकास्ट घेणार आहे त्यांचं, आणि त्याचबरोबर नाटकासंदर्भातही प्रश्न विचारणार आहे आणि बाकी बऱ्याच गप्पा मारणार आहे. तर मला खूप छान वाटतंय की बघायलाच हवं मध्ये मी तुमची मुलाखत घेते, पॉडकास्ट घेते आणि त्या संदर्भात काही प्रश्न काढले. तर आपण सुरुवात करूया. खरं तर पत्रापत्री बघायला आले तर त्याच्यापासूनच सुरुवात करूया की पत्रापत्री दृकश्राव्य अभिवाचन आहे आणि आत्ता सध्याचा ट्रेंड असा नाहीये, पण मग तरी सुद्धा तुम्हाला असं का वाटलं की हे नाटक दिग्दर्शित करावं किंवा हे नाटक आणावं? मुळात हे दिलीप प्रभावळकरांनी लिहिलेलं पुस्तक आहे आणि ह्या पुस्तकाला 2012 साली खरं तर दिलीप भाईंचं ते पुस्तक आणि मी एक पुस्तक लिहिलं होतं, त्यांची नाटकं वेस्ट एंड वाया ब्रॉडवे. तर आम्हाला दोघांना सोलापूरला एकाच मंचावरती साहित्य पुरस्कार मिळाला. आणि तेव्हा तोपर्यंत मी पत्रापत्री वाचलं नव्हतं, कारण प्रभावळकरांचा हा कॉलम होता, वेगवेगळ्या ठिकाणी ते चालवायचे. तर तेव्हा मी ते वाचलं नव्हतं. मग मी ते वाचल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की याच्यामध्ये परफॉर्मन्स क्वालिटी आहे. तर तेव्हा डोक्यात आलेली कल्पना 24 साली आम्ही त्याचा प्रयोग करू शकलो. काही कारणामुळे दुसरं काहीतरी आलं, हे थांबलं वगैरे, असं करून ते राहिलं. पण मला असं वाटतं की पत्र हा भाग जुना जरी झाला असला तरी आपल्याकडचा प्रेक्षक आहे ना, तो फार इंटरेस्टिंग आहे. त्यांना तुम्ही चालू असलेली गोष्ट दिली जी आता ज्याची वहिवाट आहे तर ते बघायला येतातच. पण त्यापेक्षा जरा जरी तुम्ही काही निराळं केलं तर ते इतकं कुतूहल असतं त्यांच्या मनात की तेही बघायला येतात. ही एक गोष्ट त्यातली. आणि मला आणि प्रभावळकरांना असं सतत वाटत होतं की पर्सनल टच असतो पत्राला, आणि तो कुठेतरी पर्सनल टच आजच्या यंत्रयुगात कुठेतरी हरवलाय की काय असं वाटलं. त्यानंतर आपण विविध प्रकारचे प्रयोग करत असतो. तर म्हणजे माझं मास्टर माइंड एक प्रकारचं आहे, 38 कृष्णवेला एक प्रकारचं आहे, नकळत सारे घडले एक प्रकारचं आहे, परफेक्ट मर्डर एक प्रकारचं, सर्किट हाऊस एक प्रकारचं आहे. तर त्यामुळे मला असं वाटलं की हे सगळे व्हिज्युअल अनुभव आहेत जास्त. तर कुठेतरी लोकांना शांतपणे बसून समोर चाललेल्या गोष्टी ऐकायला मजा येईल का, तर येईल असं वाटलं, म्हणून ते केलं. आणि याचे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे याचे प्रयोग आता होत आहेत चांगले, याचं कारण प्रभावळकरांची शैली, ते सगळं तिरकस विनोदी आहे. तर त्यामुळे बघणाऱ्या माणसाला ती पत्र आहेत पण तरी सुद्धा हे कुठेतरी पाहिलंय, हे इरसाल म्हातारे आपण या प्रकारचे कुठेतरी पाहिलंय, त्याच्याशी बहुधा ते रिलेट करतात. आणि मला असं वाटतं, मी फार वर्षापूर्वी सुंदर मी होणार नाटक जेव्हा केलं त्यावेळेस संजय मोने जो माझा मित्र आणि अभिनेता, त्याने दिलेली एक प्रतिक्रिया अजून माझ्या लक्षात आहे आणि मला असं वाटतं ती अजूनही व्हॅलिड आहे. तेव्हा तो असं म्हणाला होता की विजय, बाबा सैगलचा जमाना आहे, पण तरीही आमच्यासारखे खूप लोक आहेत ज्यांना भीमसेन जोशी ऐकायला अजूनही आवडतात. तर तो प्रेक्षक वर्ग सुद्धा खूप मोठा आहे जो रिसेप्टिव्ह आहे. अन्यथा या प्रकारची नाटकं म्हणजे जी आता कितीतरी वेगवेगळ्या प्रकारची नाटकं, म्हणजे भरत जाधवला अस्तित्वामध्ये लोकांनी छान पद्धतीने त्याला ऍक्सेप्ट केलाय. आतापर्यंत गालिब सारखं इंटरेस्टिंग नाटक चालू होतं, चाणक्य सुरू आहे, किंवा म्हणजे या प्रकारची
असंख्य नाटकं, मर्डरवाले कुलकर्णी आहेत, एका बाजूला वाडा चिरेबंदी अजूनही लोक बघतात. तर त्यामुळे मला असं वाटतं आपल्याकडचा प्रेक्षक हा फार महत्वाचा ठरतो या ठिकाणी, म्हणून आपण ही रिस्क घेऊ शकतो. प्रेक्षकांना ते रिसीव्ह होतं किंवा ते रिलेट करतात. मग तुमच्याकडे काही प्रतिक्रिया आल्या का? माझ्याकडे काही प्रतिक्रिया म्हणजे एक छोटीशी सांगतो. आमचा टिळक स्मारकचा प्रयोग संपला आणि एक आई वडील आणि त्यांच्याबरोबर त्यांची शाळेतली 9वी-10वीतली मुलगी होती. तर ती वडील मला म्हणाले की हिचं काम आहे तुमच्याकडे. तर त्या मुलीने मला असं म्हटलं की काका तुमचा पत्ता मिळेल का, मला पत्र लिहायचं. टिळक स्मारकचा प्रयोग. आणि त्या मुलीने मला पत्र लिहिलं. तर म्हणजे कुठेतरी हे करून बघावं असं वाटतही असेल, पण कल्पना नाही. म्हणजे ही एक प्रतिक्रिया मला निश्चित आठवते. जी पिढी आहे, म्हणजे जेव्हापासून मी नाटक बघायला लागले माझ्या शाळेपासून, तेव्हापासून मी तुम्हाला रंगभूमीवरती तसा पाहण्याचा कधी योग आला नाही. म्हणजे मी दिलीप काकांना पाहिलंय, त्यांचं बटाट्याची चाळ माझ्या लक्षात आहे, पण हा कधी योग आला नाही. पण मग तुम्हाला असं का वाटलं की आता आपण रंगभूमीवरती यावं? म्हणजे बाकी फिल्म किंवा या सगळ्या गोष्टी चालूच होत्या, पण म्हणजे हा खरंच सांगते, हा अनुभव आहे आमच्यासाठी. एक तर मी फारसा बरा अभिनेता नाही, ही पहिली त्यातली महत्वाची. आणि म्हणजे मुख्यत्वे करून मला अभिनेत्यासारखा विचार करता येत नाही, त्यातली महत्वाची गोष्ट आहे. मला असं वाटतं नट नाटकाचा विचार वेगळ्या पद्धतीने करतो, दिग्दर्शक आणखीन वेगळ्या पद्धतीने करतो. तर ते एक झालं. दुसरं असं होतं की फोकस म्हणजे संपूर्ण हे सगळं कोणाचं आहे, तर हे प्रभावळकरांचं आहे. पुस्तकही त्यांचं आहे. त्यामुळे मी म्हटलं की मी जर काम केलं तर प्रभावळकरांना एकूण मिळणारं महत्व आणि त्यांचं महत्व तसंच टिकून राहील, एक. आणि दुसरं, मी आणि दिलीप भाई आम्ही एकत्र हे 7वं नाटक करतो. तेव्हा खात्री याची होती की आमचं ट्युनिंग व्यवस्थित होईल. आणि अगदी तिसरी गोष्ट म्हणजे मी करायला तयार झालो, कारण पाठ करायचं नव्हतं. बरोबर. वाचायचंय फक्त. एक मात्र झालं, साधारण मी माझ्या नाटकात नव्या जवळपास 22 वर्षांनी काम केलं. तर तेव्हा तो पडदा उघडताना पडदा उघडणं नाही, कारण NCPA पहिला प्रयोग, पण ते होईपर्यंत पोटात गोळा येऊन टेन्शन तितकंच येतं. आणि याच्यातला अवघड भाग सांगतो म्हणजे करण्यातला माझ्यासाठी, मुवमेंट आणि याचा सपोर्टच नाहीये. बरोबर. तेव्हा पूर्णपणे वाचिक अभिनयातनं तुम्हाला ते पोहोचवायचंय. आणि मला असं वाटतं की आताच्या काळात जेव्हा लोक सगळी इतकी व्हिज्युअल्स बघण्याची त्यांना सवय झाली, वाचिक अभिनयाने पोहोचवणं मला वाटतं जरा जास्त अवघड आहे आता. त्यामुळे ते चॅलेंज होतं खरं तर. पण आमच्यासाठी म्हणजे एक काय बरं म्हणू की कार्यशाळा आहे की म्हणजे तुम्हा दोघा दिग्गजांना बघणं ऑन स्टेज. बरोबर. नाही, पण हे म्हणजे मी तेव्हा, म्हणजे आता मी हा विचार करते की अरे मी तेव्हा त्यांचं काम पाहिलं आणि आता परत इतक्या वर्षांनी बघायचं म्हणजे फार मोठं आहे आमच्याकरता. पण आता ह्याच्यामध्ये 2 कॅरेक्टर्स आहेत, एक तात्यासाहेब, एक माधवराव आहेत. तर मग असं कसं तुम्ही ठरवलं की ओके हे कॅरेक्टर यांच्यासाठीच? म्हणजे त्याच्यातलं एक जण चळवळ आणि उचापते आहे, त्याच्यामध्ये त्याला स्कोप आहे काम करत, प्रोऍक्टिव्ह आहे. म्हणून दिलीप भाईंनी म्हटलं की तो रोल तुम्ही करा. आणि हे या निवडीत नीरज शिरवईकर ज्यांनी त्याची रंगावृत्ती केली त्याचाही थोडा सहभाग होता. तर त्यामुळे, आणि दुसरा हा माधवराव आहे, तो काय म्हणू तसा शांत आहे कम्पॅरेटिव्हली, म्हणून आम्ही तशी ती डिव्हिजन केली. आता पत्रच हा विषय. तुम्हाला कधी अशी पत्र आली आहेत का? तुम्ही कधी कोणाला पत्र लिहिलीत? म्हणजे कदाचित असू शकतं. नाही, फार पूर्वी. एकतर मी अशी फार कोणाला पत्र, म्हणजे आम्हाला शाळेत मित्राला पत्र लिहा वगैरे असायचं, ते सोडलं तर फार पत्र मी लिहिलेलं नाही. आणि मी जी काही पत्र लिहिली नाही, कधीतरी मला त्याच्यातलं एक हे सापडलं. मी माझ्या आजोबांना लिहिलेलं पत्र, आणि ते पत्र वाचून मला हसायला आलं. ही गोष्ट साधारण 1967-68 सालची वगैरे गोष्ट आहे.
ते पत्र मी लिहिलं होतं ते. आणि त्यात मी फक्त इंडिया आणि वेस्ट इंडिजच्या क्रिकेट मॅचचे स्कोर लिहिले होते. हा असा आउट झाला, याने इतके रन्स केले, एवढंच होतं त्या पत्रात. ते मी माझ्या आजोबांना लिहिलेलं इंग्लंड लेटर मला सापडलं. त्यानंतर मी फार पत्र कोणाला अशी आवर्जून तशी लिहिलेली नाहीत. ओके, बरं. म्हणजे असं एखादं आठवणीतलं म्हणजे तारुण्यातलं तेच एक पत्र. बरोबर, ठीक आहे, हरकत नाही. मान्य करते, म्हणजे आता मी हरकत नाही. क्रिकेटचा स्कोर. ओके. नाही. आणि जर बाकी म्हणत असतील तर प्रेमपत्र वगैरे लिहिण्याचा प्रसंगच नाही आला. कारण हा म्हणजे ते माझ्या वृत्तीतच नव्हतं की प्रेमपत्र लिहा वगैरे. त्यामुळे आणि बायकोने कधी लिहिलं नाही. बरोबर. डायरेक्ट तोंडावर आहे सगळं काही जे आहे. बरं, ऍक्च्युली बघायलाच हवं या सिरीज करता ज्यावेळेला आम्ही बाकी नाटकं जेव्हा कव्हर करतो त्यावेळेला कलाकारांना विचारतोय की तुम्ही तुमची ॲज अ दिग्दर्शक म्हणून प्रोसेस कशी आहे. कारण की आम्ही ते सगळं बाहेरूनच बघतो, डिरेक्टली आम्हाला कधी असं इनच होता येत नाही. तर आता मी तुम्हाला आता विचारणार आहे की तुम्ही आता अभिनय पण करताय आणि दिग्दर्शकही आहात, मग कसं बघता तुम्ही याच्याकडे? म्हणजे ॲज अ डिरेक्टर म्हणून ज्यावेळेला तुम्ही तुमच्या अभिनेत्याकडे बघता त्यावेळेला काय तुमच्या एक्सपेक्टेशन्स आहेत आणि व्हायस वर्सा? नाही, मुळामध्ये ना माझा संपूर्णपणे लोकशाहीवर विश्वास आहे. त्यामुळे मला असं वाटतं की अभिनेता हा माझ्यासाठी ताटाखालचं मांजर नाही, तर एकत्र प्रेक्षकांपर्यंत ती गोष्ट पोचवणारं माध्यम आहे. तर त्यामुळे त्या माध्यमाशी जर मी मैत्री केली तर एकत्र प्रवास तिथपर्यंत पोहोचणार. म्हणजे आधी लेखकाची मैत्री व्हायला लागते, दिग्दर्शकाची, तंत्रज्ञांची मैत्री व्हायला लागते, आणि मग अभिनेत्यांची जे प्रत्यक्ष प्रयोग करणार आहे. म्हणजे कधी कधी कसं होतं की माझ्या डोक्यात एक विशिष्ट कल्पना असते, पण तो अभिनेता ती तशीच्या तशी पोचवतो असं नाही. पण त्याला जर ते नुसतं सांगितलं तर तो त्याच्या पद्धतीने ते पोचवतो. त्यामुळे मला नेहमी असं वाटतं की नाटकाची तालीम ही कैद नाही किंवा मी जेलर नाही. मी तुमच्याशी मैत्री करून, फक्त एकच आहे की मला असं वाटतं की दिग्दर्शकाला जर समोरचा माणूस वाचता यायला लागला ना तर फार फायदा होतो. तो कसा आहे, ह्याला काय सांगितलं म्हणजे कळेल, ह्याला काय पद्धतीने सांगितलं. त्यानंतर दुसरं म्हणजे ना त्याचे कान उघडे पाहिजे. मला कोणीही केलेल्या सूचनेकडे त्याने दुर्लक्ष करता कामा नये. कारण मला नेहमी असं वाटतं की नाटक म्हणजे आपण आहोत, नाटक हे एकट्याचं काम नाही. तर त्यामुळे त्या पद्धतीने मी बघतो. त्यामुळे माझ्या तालमीत कुठल्याही अभिनेत्याला सूचना करायचा हक्क आहे. काहीही करून बघायची परवानगी आहे. ते मी काढू शकतो, पण तू करून बघ. तुम्ही करूनच पाहिलं नाही असं व्हायला नको. त्यामुळे मला असं वाटतं की तो सगळा मैत्रीचा व्यवहार आहे, माझं तरी. नाही, कारण की ज्यावेळेला मी हे विचारते ना त्यावेळेला पहिले त्यांच्या सगळ्यांच्या तोंडी हेच पहिलं वाक्य की तिथे वातावरण अजिबात टेन्स नसतं, अगदी खेळीमेळीचं असतं. म्हणजे काही अगदी आरडे ओरडे चाललेत आणि हे कसं आणि ते कसं असा अजिबातच प्रकार नसतो. आणि हे फार जास्त खेळीमेळी. आणि म्हणजे डॉक्टर गिरीशोकांशी बोलणं झालं तर त्यावेळेला ते म्हणाले की म्हणजे ज्या वेळेला मला कळतंय की ओके चुकतंय त्यावेळेला म्हणे मी त्याचं रूप ते पाहिलेलं आहे, पण ते दाखवण्याची म्हणे प्रत्येक वेळेला त्याला गरज राहत नाही असं. पण मग हे काय पूर्ण लोकशाहीवरती विश्वास असल्यामुळे तुम्ही जे म्हणताय त्याचाच परिणाम आहे का? त्याचाच परिणाम आहे. ओके. आणि दुसरं म्हणजे ना माझ्या आणि एका संकल्पनेवर अजिबात विश्वास नाही, ते म्हणजे मी दिग्दर्शकाचा नट आहे. या संकल्पनेवर माझा अजिबात विश्वास नाही. कारण मला ही त्याची वैचारिक डिपेंडन्सी मान्यच नाही. तू विचार कर नाटकावरती आणि भूमिकेवर. कारण होतं काय, त्याचा तो विचार करायला लागला ना भूमिकेवर, आणि त्याला ती परवानगी दिली की तो समग्र नाटकावर विचार करायला लागतो आपोआप. त्याला असं वाटतं की हो रे, हे सगळंच आपलं आहे. आणि मग जी बोलणं होतं, इंटरॅक्शन होते, ती सगळ्यात महत्वाची. आणि माझ्या आणखीन एका गोष्टीबद्दल माझं म्हणणं आहे असं की बऱ्याचदा सांगतात की कापा, थोडं एडिट कर. याही संकल्पनेवर माझा विश्वास नाही की कमी असेल वेळ. म्हणजे एखादं 3.5 तासाचं नाटक अत्यंत इंटरेस्टिंग असू शकतं आणि एखादी एकांकिका कंटाळवाणी असू शकते. त्यामुळे आवश्यक तितकं, तर ते आवश्यक तितकं काय आहे ते दुसरं करून बघितलं ना
की त्याच्यात मोकळेपणा येतो अभिनेत्यामध्ये, आणि तो मोकळेपणा जर अभिनेत्यामध्ये आला तर तो सतत वेगवेगळ्या गोष्टी करून बघतो आणि तो विचाराने करून बघतो. त्यामुळे मी ही मोकळी देतो त्यांना. मी आता ऍक्च्युली म्हणजे ज्या वेळेला संकेतशी माझं बोलणं झालं होतं मागे, तर त्यावेळेला एक विषय फार मोठा आमच्या दोघांच्या बोलण्यात आला. तो हा होता की मराठी नाटकांना अनुदान नको हे म्हणणारे एकमेव आहेत म्हणे. एकमेव नाही आहे, पण म्हणजे अगदी ठासून असं म्हणणारे मी तरी म्हणजे कधी काय वाचलं नाही, ऐकलं नाही असं. पण म्हणजे असं का वाटतं तुम्हाला? प्रसाद कांबळी आहे, बरेच लोक आहेत. बरोबर, पण मग असं का? मला असं वाटत होतं पहिल्यांदा की म्हणजे मला अजूनही असं वाटतं की जर नाटक हा व्यवसाय आहे तर त्याच्या नफा नुकसानाची जबाबदारी ही करणाऱ्याची असली पाहिजे. ती जबाबदारी सरकारने का घ्यावी हे मला कळलं नाही कधीच. कारण शेवटी जे अनुदानाला पैसे येणार दॅट इज टॅक्स पेयर्स मनी, म्हणजे आपलेच पैसे येणार. एक दुसरं मला असं वाटलं की कॉम्प्लेसन्सी येते की हा आपल्याला 25,000 मिळणार आहेत, ती येऊ नये असं मला वाटतं. आणि तिसरं माझ्या दृष्टीने सगळ्यात महत्वाचं की सरकारच्या जबाबदारीकडे सरकारचं त्यामुळे दुर्लक्ष होतं. ती अशी आहे की त्यांनी इन्फ्रास्ट्रक्चर प्रोव्हाइड करून द्यायला पाहिजे. ते त्यांचं सगळ्यात महत्वाचं काम आहे. म्हणजे मला असं वाटतं की 400 सिटिंग कपॅसिटीची मुंबईमध्ये किमान 15 नाट्यगृह त्यांनी बांधायला पाहिजे. त्यांनी लायब्ररी उघडल्या पाहिजेत, त्यांनी स्कॉलरशिप्स दिल्या पाहिजे. पर्यायाने तुमची जी प्रयोगशाळा आहे ती प्रयोगशाळा सक्षम करण्याकरता इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण करून देणं हे सरकारचं काम आहे, ना की पैसे उचलून देणं. बरं, गंमत अशी आहे की समजा एखादं नाटक चालत नसेल आणि त्याला ते 25,000 मिळत राहिले आणि ते जर प्रेक्षक पसंतीला चुकून उतरलं नाही तर त्याचा मृत्यू उशिरा होतो. या पलीकडे काही फरक पडत नाही. मला जे नुकसान होतं ते 25,000 कमी होतं किंवा 20,000 कमी होतं, पण ते होत नाही. तर मला असं वाटतं की मग आपण प्रेक्षक वाढवण्याकरता जास्त प्रयत्न केला पाहिजे, अवलंबूनच राहू नये आपण या बाबतीत सरकारवर. कारण ही स्कीम वेगळ्या आणि तुम्हाला उचलून कॅश देणं किंवा चेक देणं वेगळं असं मला वाटतं. आणि ते मला तेव्हाही वाटत होतं आणि मला आजही तसंच वाटतंय. अर्थात यामध्ये एक गोष्ट होते की मी ज्या निर्मात्यांची नाटकं दिग्दर्शित केली त्यातल्या बऱ्याचशा निर्मात्याने अनुदान घेतलं. मग म्हणून मी त्यांची नाटकं दिग्दर्शित करायचीच नाही असं मी केलं नाही. चूक बरोबर मला माहिती नाही, पण मी त्यांना सांगायचा प्रयत्न केला की आपण शक्यतो अनुदान नको घेऊया, पण ते काही झालं नाही. पण माझं मत अजूनही तेच आहे. पण ज्यांना त्यातले फायदे माझ्यापेक्षा जास्ती कळतात त्यांनी ते घेत राहावं, त्याबद्दल माझं बिलकुल काही म्हणणं नाही. आणि मी जसा आहे तसा मी आहे, म्हणजे काय करू, म्हणजे मी समोरच्याला कसा वाग असं कधीही शिकवायला जात नाही. ते मी कधीही शिकवायला जाणार नाही. पण काही मतं काही केल्या ती बदलत नाही. मला ऍक्च्युली एक प्रेक्षक म्हणून किंवा एक कलाकार म्हणून अशी खंत आहे आणि तुमची फॅन म्हणून सुद्धा की आपल्याकडे म्हणूया आपण की तुमच्याकडे लेगसी आली आहे जवळजवळ 100 वर्षांच्या ह्याची, तुमची स्वतःची 100 नाटकं झालेली आहेत रंगभूमीवरती. पण अजूनही त्याचं डॉक्युमेंटेशन म्हणा किंवा काही त्याचा आर्काईव्ह म्हणा किंवा पुस्तक म्हणा असा काही विचार आहे का किंवा काही झालाय का, कोणी संपर्क केलाय का? पुस्तकाचा विचार आहे, बरं, पण ते सुद्धा त्यातली 10-15 नाटकं निवडून त्याच्यावरती लिहिण्याचा विचार आहे. आणि दुसरं म्हणजे म्युझियम होणार होतं सरकारने, याच्या आधीच्या सरकारने चौपाटीवरती, गिरगाव चौपाटीवर बिर्ला क्रीडा केंद्र तिकडे ते पाडून थिएटर म्युझियम संबंध प्रोजेक्ट तयार आहे. पण पुढे काही त्याचं झालं नाही. त्याच्यावरती राजन भिसे, मी, ऋषिकेश जोशी, मुक्ता बर्वे, सखी गोखले
सुबोध भावे, आदेश बांदेकर इतकी माणसं आम्ही होतो. आम्ही त्या संदर्भातलं काम सुरू केलं होतं. आर्किटेक्ट ठरवून राजन भिसे त्याच्यात सुपरविजन करून सगळं प्रोजेक्ट बीएमसीनी मान्य केलं. उत्तम पद्धतीने काम चालू होतं. पण का मला माहित नाही, कधी सरकार बदललं आणि ते प्रोजेक्ट थांबलं. तर मला असं वाटतं की ते व्हायला पाहिजे. म्हणजे आमच्याकडे जी काही माहिती आम्ही गोळा केली ते तुम्ही कुणाकडूनही करून घ्या, ती माहिती आम्ही द्यायला तयार आहोत. पण ते व्हायला पाहिजे, कारण आर्काईव्ह फक्त माझं एकट्याचं होऊन उपयोगाचं नाही. त्याच्याविषयी संकल्पनात्मक पातळीवरती जे काम सुरू झालं होतं ते पुढे जायला पाहिजे असं मला प्रामाणिकपणे वाटतं. मला म्हणजे फार म्हणजे कसं बरं सांगू मी, की मी जेव्हा प्रश्न विचारला ना तेव्हा मी अगदी पूर्ण कॉन्सन्ट्रेशन तुमच्यावरती होतं. पण ज्या वेळेला तुम्ही ती संकल्पना किंवा हे म्हणून म्हणताना त्यावेळेला त्याचा पूर्ण आपण म्हणूया की गावाच मोठा झाला. आणि म्हणजे मी हा विचारही केला नव्हता त्या तो बाबतीत. तितका मोठा होता, म्हणजे ही संकल्पना मांडली गेली तेव्हा. पण आता ती पण करतील, ती आकाराला येईल असं मला वाटतं. इतकी ती पुढे गेली आहे खरं तर, त्यामुळे करतील. कारण की कदाचित निवडणुकीनंतर काहीतरी सुरू होईल, पण मी आशावादी आहे ते करतील काहीतरी. बरं, कारण की म्हणजे 50 वर्षाच्या पुढचे जे तरुण आहेत की जे कदाचित त्यांना माहिती नसेल की मागे काय घडलंय, त्यांच्याकरता म्हणजे तुमचं नाव तरी निदान तिथे असावं, ठसलं जावं, किंवा आपली अशाकडे माणसं येऊन गेली. माझं नाव नसलं तरी चालेल, एकूण इतकी मोठी माणसं त्यांनी इतकं मोठं काम करून ठेवलंय की त्याच काहीतरी दस्तावेज त्यातला असलाच पाहिजे पुढच्या पिढीसाठी. हे काम आहे सरकारचं. आणि मला अजून एक विचारायचं होतं, म्हणजे अगदी माझा पर्सनल प्रश्न आहे की तुम्हाला अशा कार्यशाळा किंवा अशा काही घ्याव्याशा वाटल्या का? कारण की आम्हाला खूप शिकायची इच्छा आहे तुमच्याकडनं. मग असा काही विचार केला का? नाही, काय झालं, मी काम करण्यात इतका गुंतलो की त्या बाजूने फार विचार झाला नाही. त्यामुळे मला कोणी बोलवलं तर मी गेलो, पण मी माझी विजय केंकरेची कार्यशाळा असं माझं कधी झालं नाही. मला माहिती नाही, कदाचित मला तो कॉन्फिडन्स नसेल. तो म्हणजे मी सांगतो, मी जितकी माणसं बघितली त्यातलं माझ्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा माणूस वामन केंद्रे. वामन इतकं उत्तम प्रशिक्षण देतो आणि वामनला त्यात आनंद मिळतो मरणाचा. त्यामुळे वामनने बोलवलं तर आम्ही जातो, पण त्याच्याकडे जी ती क्वालिटी आहे, किंवा चंद्रकांत कुलकर्णीकडे ती क्वालिटी शिकवण्याची, मला कल्पना नाही. म्हणजे मी गप्पा मारत शिकवू शकतो, पण शिक्षक म्हणून जे काय मला माहिती नाही, मी शिक्षक म्हणून कसं आहे, पण मला गप्पा मारत शिकवायला आवडायचं. पण म्हणून अख्खी जबाबदारी मला खरंच आतून ती घ्यावीशी वाटली नाही, किंवा माझी तितकी कुवत आहे की नाही मला माहिती. की आता जे येणारे प्रेक्षक आहेत त्यांना आपल्याला काय सांगता येईल की जेणेकरून ते नाटक बघायला मुख्य येते? मुळामध्ये दिलीप प्रभावळकरांनी अतिशय उत्तम अशा पद्धतीने लिहिलेली पत्र आहेत. आता ही जी पत्र आहेत त्याची गंमत अशी, ती 5 पत्र आहेत वेगवेगळ्या प्रकारची. त्या प्रत्येक पत्राला सुरुवात मध्य शेवट आहे. म्हणजे तुम्ही एक पत्र म्हणजे एक छोटीशी गोष्ट बघितल्याचा आनंद तुम्हाला मिळेल, आणि फार काही तामझाम न करता छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला किती आनंद देतात याची जाणीव तुम्हाला होईल. तो अनुभव घेण्याकरता तुम्ही पत्रापत्री बघायला या असं मी प्रेक्षकांना आवाहन करीन. नम्र या, मोठ्या संख्येने या. बरं, हे नाटक नाहीये, हे अभिवाचन दृक आविष्कार आहे. तर त्यामुळे ह्याचे असे महिन्याला 20 प्रयोग 25 प्रयोग असं होणार नाही. हे छान असे 4-5 प्रयोगांनी बरेच दिवस करावं असं कुठेतरी मनात आहे. बदाम राजा प्रोडक्शन्स ते काय म्हणू ही निर्मिती आहे. त्यानंतर जे लोक माझ्या बरोबर होते, म्हणजे नीरज शिरवेकरची रंगावृत्ती आणि त्याचंच नेपथ्य, शीतल तळपदे माझ्या बरोबर वर्षानुवर्ष काम करणारा, शीतलची प्रकाश योजना, मंगल केंकरेची वेशभूषा, अजित परबचं संगीत, आणि याच्यात काही लोकांनी आवाज दिलेत सगळे. म्हणजे आनंद इंगळेंनी आवाज दिलाय, प्रशांत केणींनी दिलाय, श्वेता बेंडसेंनी दिलाय, अजित बोरेंनी दिलाय. अशी ती त्यांच्या आवाजाची सुद्धा गंमत आहे. शारीवा नाईक आहे. म्हणजे पात्र 2 आहेत पण व्यक्तिरेखा 2 नाही आहेत. त्यामुळे त्याची ती गंमत, ही 2 माणसं तुम्हाला त्याच्याबद्दल सांगतायत. बरं, याच्यात थोडंसं वेषांतर आहे, थोडीशी
थोडासा दृक आविष्कार आहे. म्हणजे मगाचा प्रश्न तो आहे की ती एनाइटमेंट प्रभावळकरांना जास्ती असल्यामुळे ते त्यांना तात्यासाहेब ते करतायत. ओके, थँक्यू सो मच. नाटकाची म्हणजे आता वेळ जवळ आली आहे आणि तुम्ही इतका वेळ दिलात त्याबद्दल थँक्यू. आणि मला बरंच काही मिळालं ह्या आपल्या बोलण्यातनं, गप्पांमधनं. आणि आपला एक पॉडकास्ट होईलच, पण हे आपण म्हणूया की अगदी छोटी मुलाखत आहे आणि त्याच्याकरता वेळ दिला. धन्यवाद. थँक्यू.